रामकृष्ण हरी नर्मदे हार. नर्मदा परिक्रमाई करत असताना आजचा दिवस 98 आहे आणि आमचं शोभापूर गावातून खूप छान असं थंडीमध्ये प्रस्थान झालं बरं का. आम्ही जो चालतो हा कच्चा रस्ता आहे, डांबरीवर चालता येत नाही, गाड्या खूप घासून जातात. त्याच्यामुळं हा रस्ता योग्य आहे, चालण्याला छान आहे. सकाळची थंडी थोडं वातावरण आहे, आज परत ढगाळ वातावरण झाले. सूर्यनारायण परत ढगातून डोकवतोय बघा आणि आज ढगाळ वातावरण आहे, थंडी हवेत गारवा आहे. माझ्या समेत जाधव बाबा आहेत. नर्मदे हार नर्मदे हार. नर्मदा परिक्रमाई करत असताना आज दुपार भोजन स्वागपूर आहे, शोभापुरातून प्रस्थान झाले. स्वागपूर आता 3 किलोमीटर राहिले. आज पर्वकाळ एकादशी आहे आणि संध्याकाळी मुक्कामचा सेमरी हरिचंद आहे बरं का. सेमरी हरिचंद खेडापती हनुमान मंदिर आहे. आजचा नर्मदा परिक्रमाई करत असताना खूप असा आनंद आहे. एक 9 ते 10 दिवस आम्ही ओंकारला जातो आहे. इथून नर्मदापुरम जिल्हा आहे, नर्मदापुरम शहर आहे आणि शेटाणी घाट 45 किलोमीटर राहिले बरं का. 45 किलोमीटर शेटाणी घाट राहिला. नर्मदामाई आम्हाला दर्शन देणार आहे उद्या. उद्या आम्हाला परत एक मान अशी अफाट अशी पसरलेली तवा नदी संगम उद्या आम्हाला दर्शन होणार तवा नदीचं. आजचा दिवस खूप छान असा चाललेला आहे, बराबर दिवस निघून गेले. 98 दिवस आहे. 1, 9 आणि 10 दिवस आमची परिक्रमा होती. 111 दिवसाचा आमचा मानस होता परिक्रमा पूर्ण करायचा, परंतु मा नर्मदा करो जेवढी शक्ती तेवढं आम्ही चालतोय. नंदिकेश्वर महादेव भगवान की जय. बघा नंदिकेश्वर महादेव भगवान आहे, शुद्ध पेयजल आहे आणि हे स्वरूपेश्वर महादेव भगवान आहे. या ठिकाणी आम्ही दर्शन घेतो. आज पर्वकाळ एकादशी आहे. काल रस्त्याने येताना आम्हाला वाटेत कुत्रा भेटला, पण खूप थकलेला होता बरं का महाराज, खूप थकलेला होता, भागलेला होता. आम्ही विनंती केली, परिक्रमाची गाडी चालली होती, या गाडी तरी घ्या, कमीत कमी त्याची परिक्रमा शेवटाला जाईल, परंतु कोणी ऐकत नाही. आमच्याकडे नावेलाच आमच्याकडे स्वतंत्र गाडी नाही त्या कुत्र्याला आणण्याकरता, परंतु मा नर्मदा करो नर्मदा परिक्रमाशी जे मागून येते त्यांना आम्ही संदेश पाठवतोय, काही करून त्या कुत्र्याला घेऊन या तुम्ही. आमच्या समेत वागचौरे ताई आहे. स्वरूपेश्वर महादेव भगवान दर्शन घेऊया आपण. बघा हे मच्छिंदर गोरक्षाया आदेश स्वरूपेश्वर महादेव भगवान आहे इथं. बघा खूप छान असा या ठिकाणी एकादशीचा योग जुळून आलेला आहे. चला तर आता स्वरूपेश्वर महादेव दर्शन घेऊया. हर हर नर्मदे. नंदिकेश्वर महादेव भगवान की जय. स्वरूपेश्वर महादेव भगवान की जय. हर हर नर्मदे. सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातःकाळी स्मरण करा. कोटी कळोदरा भवा तारा बापाओ. वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ पुरील अंतरे चार सोमनाथ सोरटी. ओंकार मामलेश्वर श्वेत बंद रामेश्वर भीमा शंकर कृष्णेश्वर विरळी. नागनाथ अमृते केली सुखी प्रयोजना सुखी सुकृसाचे जन्माचे. त्र्यंबका तीर्थराज पुरील अंतरेचे काज त्याई तेजा माझी तेज महाकाळ उजनी. तुझे कैलास भवन श्री शैल्य मल्लिकार्जुन वाचे स्मरता धन्यान पम्य क्षेत्र ते. बद्री केदार उत्तरे ज्याचे स्मरणे भवा तरी ध्यानी धरता वृत्ती निश्चल दासासी. दरारी म्हणे जन्म शुद्ध सत्व प्रेम भावी वाचे हरिम गावे मारू रूपे सर्वदा. सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातःकाळी स्मरण करा. कोटी कळोदरा भवा तारा बापाओ. हर हर महादेव. हर हर महादेव. आदेश. बघा हे सुहागपूर आहे आणि नर्मदा दिवस 98 आहे. बघा खूप छान प्रवास चाललेला. बघा सकाळी शोभापूर माता दुर्गा माते मंदिरातून आमचं सकाळी प्रस्थान झालं आणि सुहागपूर आहे. दुपार इथं फराळी एकादशीचा प्रवकाळ आहे. आज संध्याकाळी मुक्काम आमचा सेमरी हरिचंद बरं का, खेडापती हनुमान मंदिर आहे. खूप छान अशी व्यवस्था बरं का त्या आश्रमामध्ये. आज नर्मदा परिक्रमाई करत असताना या गावात आमचं दुपार फराळ घेऊन बघा हे फुलांचा हार घालून सगळ्यांचं स्वागत करतायत. हर हर नर्मदे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. करणपूर गाव आहे आणि घरगुती सेवा आहे बरं का. सगळ्यांना फुलाचा हार घालून नर्मदा परिक्रमाला या ठिकाणी खूप असं छान हिंदर गोरकाया आदेश. माता मावल्यांना ताईंना या माताराम हार घालतायत, त्यांचं ऑप्शन करतायत. हो गया.
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा ही नर्मदा मातेची पूजा आहे बरं का. आणि सपत्नीक हे घरगुती सेवा करतायत. आणि तुम्हाला मी दाखवले मगाशी खूप असा आश्रम त्यांनी थाटलेला आहे. करमपूर गाव आहे आणि खूप असं. नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया की जय. हा रामकृष्ण हरी. नर्मदे हर. बघा हे झाड दिलेले आहे आम्हाला लावायला. हर हर नर्मदे, हर नर्मदे हा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसरे आळविती येण्याप्रमाणे हे एक वृक्ष एक प्रकमासी आणि झाड आपल्या दारात लावायचे. पुढं मोठं झाल्यानंतर आपलेच मुलं आपल्या ज्या परिक्रमा केलेल्या ज्या आठवणी या ताज्या राहण्याकरता हे वृक्ष आहे या मातारामच्या हस्ते आपले डी आर सर सगळे आम्ही परिक्रमाचे समेत हे त्यांच्या हातून घेत आहेत. आणि बघा हे वृक्ष आपल्या समेत आता न्यायचे आपल्या घरी लावायचे आहे. आजचा दिवस नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 98 आहे आणि करमपूर गावे सपत्नीक सेवा करतायत. प्रमाणपत्र प्रत्येकाला मिळालेले आहे. हर हर नर्मदा. करणपुरे गावाचं नाव आणि तहसील स्वाकपुरे जिल्हा नर्मदापुरम आहे. बघा या घरी आलेलो आहे आम्ही. घरगुती सेवा आहे आणि इथं एक वैशिष्ट्य असं की दादा आहेत हे नर्मदा परिक्रमा सांगून प्रत्येकाकडून एक झाड लावून घेतात आणि समेत एक झाड देतात का जेणेकरून आपलं आरोग्य ऑक्सिजन आणि आपल्या ज्या मुलांना जे संस्कार आहे का आपल्या वडिलांनी जी परिक्रमा केली त्याचं जे द्योतक आहे त्याची जी आठवण आहे म्हणून आपल्या दारापुढे एक झाड ते एक आठवण म्हणून आपल्या समेत ते देत आहेत. बघा हे समोर जे वृक्ष लावलेले आहेत हे सगळे त्यांनी परिक्रमा सांगून लावून घेतले. बोलो बाबाजी जी. हाँ बोलो. माँ नर्मदे हर, माँ नर्मदा मैया की असीम कृपा से एवं देव स्वरूप सभी परिक्रमा वासियों की असीम कृपा से मैं वर्ष 2017 से अपनी छोटी सी मजदूरी करते हुए सेवा कर रहा हूँ. आप लोगों के आशीर्वाद से यह सेवा चल रही है. हम सभी को एक वृक्ष संकल्प के रूप में देते हैं और सभी परिक्रमा वासियों से एक वृक्ष अपनी परिक्रमा समाप्त होने के बाद लगवाते हैं. अभी ये वृक्ष जो देख रहे हैं ये सभी आप लोगों के द्वारा लगाए हुए वृक्ष हैं. अच्छा. बघा हे जे झाडं दिसतात पुढं वृक्ष हे प्रत्येक परिक्रमा सांगून लावून घेतलेले आहेत. खूप मोठे झालेले आहेत आणि बघा ह्या ठिकाणी हे साक्षी देतात ते झाडं का बाबांची सेवा आहे. खूप असे सपत्नीक या ठिकाणी ते दोघं करतायत. त्यांना भावना अनावर झाल्या सांगता सांगता. खूप छान आमच्या समेत या माता भगिनी या त्यांच्या बघा हे नर्मदे हर वैष्णोदेवी सदन करणपूर हे प्रमाणपत्र आहे. हे प्रशस्तीपत्र देत आहेत. माताराम चहाची नाश्त्याची आणि भोजनाची सेवा करतायत. अन्नपूर्णा माता आहे. खूप छान अशा नर्मदा परिक्रमांची यांची सेवा परिक्रमा होते आमच्या समेत. बघा ते सगळे चहा घेतात. चहा प्रसादी आहे. गोलेताई आहे, वागचोरेताई आहे, गोलपताई आहे, पंढरीनाथ बाबा आहे, जाधव बाबा आहेत, डी आर सर आहे आणि माता नर्मदा अन्नक्षेत्र आहे. या ठिकाणी हा संयोग आज जुळून आलेला आहे. हरा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना या अशा छोट्या मोठ्या नद्या आहेत. महानर्मदेला जाऊन मिळतात. ते पलकमती महानर्मदा संगम आहे आणि स्वाकपूर गाव आहे बरं का. हा तालुका आहे आणि जिल्हा नर्मदापुरम आहे. दही वाटप आहे इथं. दादा सेवा करतात. कोणचं गाव आहे बाबा? हे गाव कोणचं आहे? सोहागपूर. तहसील सोहागपूर जिल्हा जिल्हा नर्मदापुरम. बघा प्रत्येकाला या ठिकाणी दह्याची वाटप आहे. आज परवकाळ एकादशी आहे. बघा हे सेवा करतात फराळाची. काय द्यावे त्या शिवाय उतर आहे. देवी तो पाहिजे थोडा एकादशी फराळी आणि रस्त्याला आडे होतात आणि हे बोलवतात आम्हाला. बोलो बाबाजी. नर्मदे हर महाराज. हाँ आप हाँ महाराज. गाँव का नाम क्या है बाबा? ये सोहागपुर है महाराज. हाँ तहसील है. ये तहसील नहीं है. हाँ तहसील है सोहागपुर. जिला नगर. जिला होशंगाबाद नर्मदापुरम. अच्छा अच्छा. किती साल सेवा करते हैं? मला 3 साल हो गए सेवा करते हुए. नर्मदे यार बाबाजी नर्मदे यार. नर्मदे हर महाराज. जागोजागी खिचडी आहे, केळीचा प्रसाद आहे, पपीता आहे. बाबाजी नर्मदे यार. कौन सा गाव आहे? अच्छा हां. बघा हे या ठिकाणी सेवा आहे. नर्मदे यार बाबा नर्मदे यार. मच्छिंद्र गोरक्षाया आदे. बघा एक हाताने ते सेवा करतायत नर्मदा परिक्रमांची. बाबाजी किती साल सेवा करते आप? 2 साल हो गए महाराज जी सेवा करते हुए. अच्छा नर्मदे हार नर्मद. आणि 4 किलोमीटर आता सेमरी हरिचंद हो या ठिकाणी आमची रात्रीची विश्रांती राहील. खेडापती हनुमान मंदिर आहे. खूप छान असा प्रवास झाला बरं दिवसभराचा. काय गाव आहे सेमरी हरिचंद गाव आहे बरं का. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना दिवस 98 आहे आणि बघा खेडापती हनुमान मंदिर आहे. इथं आजची विश्रांती आहे. खूप छान असा सकाळचा प्रवास होतो आहे.
सकाळचा थोडा हवेत गारवा राहतो. सकाळी आमचं शोभापूर गावातून प्रस्थान झालं. दुपार भोजन आमचं सुहागपूरमध्ये झालं. आजचा पर्व काळ एकादशीचा फराळ झाला आज छान. आणि आजचा विश्रांती आमची सेंब्री हरिश्चंद्र खेडापती हनुमान मंदिर आहे. कोंदट वातावरण आहे, दमट वातावरण आहे, हवे उष्णता आहे, परंतु मा नर्मदा शक्ती देते. आणि आतापर्यंत खूप असा तिच्या शक्तीनंच तिच्या कृपेनेच प्रवास झालेला आहे. हा एक खेडापती धाम आहे आणि या ठिकाणी मा नर्मदा अन्नक्षेत्र आहे. गाव हे सेंब्री हरिश्चंद्र हे गाव आहे आणि खेडापती हनुमान मंदिर आहे. चला गोलकताई, वागचौरेताई, जाधव बाबा, नर्मदे हर नर्मदे, मच्छिंदर गोरक्षाय आदेश. चला तर आता आश्रमात जाऊया. हर नर्मदे. नर्मदा खेडापती धाम आहे आणि संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आश्रमात चाललो आहे आम्ही. आजचा हे बघू या ठिकाणी खेडापती हनुमंतर आहे. चला तर आता पहिलं दर्शन घेऊया. दिवसभराचा प्रवास एकदम सुखरूप करून घेतलेला आहे भगवान हनुमंतरायाने. महावीर हनुमंत भगवान की जय, नर्मदा मैया की जय. चला जाधव बाबा, वागचौरेताई, चला. हो या ठिकाणी श्रीराम जय राम जय जय राम, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जानकी जय. आदेश आदेश. रामकृष्ण हरी. नर्मदे हार. हे शुद्ध पेय जल आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. नर्मदा मैया आहे. मातेचं दर्शन घ्या. नर्मदा मैया की जय. चला तर आता आश्रमात जाऊया. आश्रम खेडापती हनुमान मंदिर, सेंब्री हरिश्चंद्र, रार नर्मदे. आजची विश्रांती आहे. 98वा दिवस आहे आणि आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी आजची विश्रांती घेतोय. रार नर्मदे. बघा असा छान असा आश्रम आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. शुभरात्र शुभरात्र. हर नर्मदे. 98वा दिवस. नर्मदे हार. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे जय जय माता की जय, राम जी सरकार की जय, खेलापति माई की जय, हनुमान जी महाराज की जय, राधे कृष्ण भगवान की जय, गौरीवाधीश नाथ की जय, बाबा विश्वनाथ भगवान की जय, श्रीमद छत्रपति शिवाजी महाराज की जय, भगवीर छत्रपति संभाजी महाराज की जय, श्रोमणी महाराणा प्रताप की जय, महापुरुषों की जय, शंकराचार्य भगवान की जय, संतजनों की जय, माता की जय, गौ माता की जय, सनातन वैदिक धर्म की जय, भारत हिंदू राष्ट्र की जय, पार्वती पते हर हर नर्मदे नर्मदे हार।